मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। विविध क्षेत्रात काम करत असताना कर्त्या पुरुषाच्या पाठी घरात खंबीरपणे उभी असणारी ती माऊली, जिचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच होत असतो। आज सामाजिक क्षेत्रात काम करणारं असंच एक व्यक्तिमत्व, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले। कायम जिथे जिथे आपण बघू कायमच कामात व्यस्त असणारं हे व्यक्तिमत्व नेहमी दौऱ्यानिमित्त महाराष्ट्रभर, भारत देशभर भ्रमंती यांची सुरू असते। आणि मग अशा वेळेला घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ती माऊली खंबीरपणे पार पाडत असते। आज आपण भेटणार आहोत माऊलीला, ज्यांचं नाव आहे सौ सीमा रामदास आठवले। सीमा वहिनींना आज बोलतं करणार आहोत। रामदासजींच्या स्वभावाबद्दल जाणून घेणार आहोत, बालपणाविषयी जाणून घेणार आहोत आणि मग एक गंमत जी मला माहिती आहे त्या गमतीची खात्री सुद्धा करून घेणार आहोत। तर चला आजच्या भागात काय घडणार बघूया। आज अनौपचारिक गप्पा। होम मिनिस्टर हा कार्यक्रम 17 वर्ष पूर्ण झाली या कार्यक्रमाला आणि 18व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। आणि या टप्प्यावरती आपण नेहमी म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री ही खंबीरपणे उभी असते, तिचा खूप मोठा सहभाग असतो। कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना, विशेषतः या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांसाठी महाराष्ट्र, देश, संपूर्ण भारतभर भ्रमंती सुरू असताना घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या या समर्थपणे पेलणं हे तितकंच एक आव्हानात्मक असतं। मग जीतचं बालपण असेल किंवा त्याचबरोबर या कुटुंबातल्या सगळ्यांना एकत्र ठेवणं असेल, यामध्ये त्या माऊलीचा एक खूप मोठा वाटा असतो। त्यामुळे आज या माऊलींचा सन्मान करत असताना आम्हा सगळ्यांसाठीच हा आनंदाचा क्षण आहे। तेव्हा काय घडणार आजच्या भागात ते बघूया। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। आज आपण रामदासजी आठवले आणि सीमा वहिनी तुमच्या दोघांशी गप्पा मारणार आहोत। तेव्हा मनापासून स्वागत आहे तुमचं होम मिनिस्टरमध्ये। नमस्कार। बरं, आधी ओळख करून देणार वहिनी सगळ्यांची? हा माझा मुलगा जीत आहे। नमस्कार जीत। आमचे फॅमिली फ्रेंड आहे, ज्यांना भाऊ मानलेला आहे, त्यांची मुलगी आहे। नमस्कार। नंतर साहेबांचे बहीण आहेत। नमस्कार। ताई माझी आई आहे। अरे वा, नमस्कार। माझ्या 2 वहिनी आलेल्या आहेत। नमस्कार। माझ्या मामाची मुलगी आलेली आहे। अरे वा। नंतर ते शांभवीचा भाऊ आहे आपला। नमस्कार। माझी मैत्रीण बेला आलेली आहे। नमस्कार। नंतर आमच्या पक्षामध्ये ज्या काम करतात कार्याध्यक्ष आहेत, नमस्कार। उषाताई रामलुते आहेत, मैत्रिणीचा मुलगा आहे, आणि आपल्या रेश्माजी आहेत। नमस्कार। युवती। नमस्कार। तुमचं बालपण कुठलं वहिनी? माझं बालपण सांगलीचं। सांगली? हो। मग सगळं बालपण सांगलीलाच गेलं? थोडंसं कोल्हापूर भागामध्ये माझे वडील डॉक्टर असल्यामुळे मी पारगावमध्ये राहायची, आणि त्यानंतर माझं थोडंसं एज्युकेशन सांगलीमध्ये झालं, थोडं पारगावमध्ये झालेलं आहे। पण मग घरी कोण कोण होतं लहानपणी तुमच्या? आजोळी माझं बालपण गेलेलं आहे। हो ना? आजोबाजींकडे, मामा आणि आजोबाजी। सर तुमचं बालपण? माझे बालपण तर सांगलीमध्ये गेलेलं आहे। सांगली? हां, सांगली म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, पुढे महत्वाचा टप्पा येणार आहे। हां, सांगलीत? सांगलीमध्ये जी आहे चांगली ती आहे सांगली। अरे वा। सांगलीमध्ये आपलं बालपण गेलेलं आहे। आपले वडील एकदम लहान असताना वारले, आणि माझ्या आईनं माझे आजोळ आगळगाव नावाचं गाव आहे, सांगली जिल्ह्यामधल्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आहे। त्या ठिकाणी मराठी शाळेमध्ये मी होतो। नंतर मी हायस्कूलला सावळज नावाचं एक गाव आहे, आला राबांच्या गावाच्या बाजूलाच एक गाव आहे, त्या ठिकाणी हायस्कूलला मी होतो। नंतर मी कॉलेजला मुंबईला आलो। माझं जे बालपण आहे ते बालपण माझ्या आईने मला फार कष्ट करून सांभाळलेलं आहे। माझा मुलगा जो आहे तो मोठा झाला पाहिजे अशी एक त्याची इच्छा असायची, आणि शेतामध्ये काम करणारी माझी आई आणि शाळेत जाणारा मी मुलगा, आणि मला ते दिवस आठवतात। म्हणजे लहान असताना त्या खेड्यामध्ये दलित वस्तीमध्ये राहणारा मी माणूस, मुलगा, आणि त्या दलित वस्ती आणि सवर्णांची जी वस्ती आहे त्या 2 वस्त्या जोडल्या पाहिजेत असं माझ्या मनामध्ये नेहमी असायचं। म्हणजे हे जे रस्त्यामध्ये असले पाहिजेत, पण रस्ते समाजामध्ये असता का कामा नयेत। गावाला जोडणारे रस्ते असले पाहिजेत, तसे माणसाला जोडणारेही रस्ते असले पाहिजेत, माणसाची मनं जोडणारे रस्ते असले पाहिजेत।
आणि आंबेडकरी मुवमेंट जी आहे ती आंबेडकरी मुवमेंट हीच आम्हाला ते शिकवते की आपण सगळ्यांना जोडलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपलं बालपण काय गेलेलं आहे. आपण लहानपणी आपण गोट्या खेळलेलो आहोत, लहानपणी आपण व्हॉलीबॉल खेळलेलो आहे, कुठले कुठले खेळ होते? गोट्या, नंतर आपण कबड्डी खेळलेलो आहोत, हुतू खेळलेलो आहोत. नंतर आपण आपल्या व्हॉलीबॉल हा माझा आवडीचा खेळ होता, क्रिकेट माझा आवडीचा खेळ होता. तर असे अनेक खेळ आपण खेळलेलो आहोत. पण मग मुंबईत कधी आले तुम्ही? नाही, मुंबईमध्ये आलो मी. आता साल मला आठवत नाही, पण मुंबईत आलो मी. कॉलेजसाठी मी आलो. मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये आर्ट्सला मी होतो आणि सिद्धार्थ कॉलेजमध्ये आपण शिकलो आणि दलित पॅंथरची मुवमेंट होती. त्या मुवमेंटमध्ये आपण नंतर त्या मुवमेंटमध्ये आपण आलो. राजा ढाले, नामदेव ढसाळे यांनी सुरू केलेली ती मुवमेंट होती. दलितांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत आणि आपण कुणावर अत्याचार करणार नाही, पण अत्याचार करणाऱ्यांना सबक शिकवण्याचं काम जे आहे ते पॅंथरने केलं पाहिजे. त्या काळामध्ये असं होतं की जे साहित्यिक असायचे ते साहित्यिक बरंच लिहायचे. कवी जे असायचे ते कवी आपल्या कविता विद्रोही कविता लिहायचे, कथा कादंबऱ्याही लिहायचे. पण नंतर या सगळ्या साहित्यिकांनी असा विचार केला की फक्त लिहून तर चालणार नाही, तर प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल आंबेडकरिझम. प्रॅक्टिकल आंबेडकरिझम म्हणजे प्रॅक्टिकल मुवमेंट आपण उभी केली पाहिजे. आणि म्हणून अमेरिकेमध्ये जशी ब्लॅक पॅंथर आहे अशा पद्धतीची दलित पॅंथर नावाची संघटना स्थापन करण्यात आली. आणि आमचे उमाकांत रणधीर गेल्या आठवड्यामध्ये गेले, त्यांचा मृत्यू झाला. तर ते म्युन्सिपाल्टीमध्ये स्मशानामध्ये जे म्युन्सिपाल्टीचं ऑफिस असायचं, जे बॉडीज आलेले आहेत त्यांना परमिशन देणे वगैरे, तर ते गेल्या आठवड्यामध्ये वारले. ते पॅंथरचं नाव जे आहे ते त्यांनी सुचवलं होतं. नंतर मग आपल्याला राजकारणामध्ये काय मी नव्हतो. पॅंथरची मुवमेंट ही सामाजिक होती. नाही, पण मग तुम्ही सांगलीमध्ये होता, वहिनी पण सांगलीमध्ये होत्या. नाही, सांगलीमध्ये होती मी, ही तर चांगली होती नाही सांगलीमध्ये. नाही, चांगल्या होत्या म्हणून सांगलीमध्ये होत्या. पण मग वहिनी मला सांगा, तुम्ही लहानपणापासून तुमची ओळख होती? कधी बघितलं होतं त्यांना? नाही नाही, मी राहत होते तो म्हणजे आजोबा माझी आई बुद्धिस्ट आहे आणि मी राहत होते तो शास्त्रीनगर. त्या ठिकाणी समाज मंदिर बांधण्याचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि तिथे पायाभरणीलाच आठवले साहेब मंत्री असताना आले होते. तर तेव्हा फक्त पाहायला अशी गेले होते, एक मंत्री आलेला आहे म्हणून. आणखी माझं तसं बालपण, माझी आई बुद्धिस्ट आहे, वडील कायस्थ ब्राह्मण आहेत आणि संस्कार हिंदू पद्धतीचे पण झालेले आहेत आणि बौद्ध पद्धतीचे पण पण. मग तेव्हा जेव्हा तुम्ही बघायला गेले त्यावेळेला असा काही विचार नव्हता? नाही, पण तेव्हा दिसलेच नाहीत ना, गर्दीमध्ये मंत्री असल्यामुळे सगळी गर्दीच होती. बघा, त्या गर्दीत तुम्ही त्यांना दिसलाच नाही. नाही, गर्दीमध्ये मी हिला दिसलो, पण ही मला दिसली होती. अच्छा, तुम्ही बघितलं होतं? अरे हे नाही सांगत आहेत वहिनी. बघा, आता त्या गर्दीत त्यांनी तुम्हाला बघितलं. खरं ते सगळ्यात कठीण होतं, कारण गर्दी खूप असते. हे समोर स्टेजवर आहेत आणि तुम्हाला ते दिसत नाहीत, पण त्यांनी तुम्हाला बघितलं. आता हे काय रहस्य आहे आम्हाला सांगा. काय हो? अरे आज मला समजलं त्यांनी मला बघितलं. त्याच्यासाठी होम मिनिस्टर मध्ये यावं लागलं, हो की नाही? मग त्यावेळेला तुम्ही त्यांना, पण असं काही मनात विचार नाही नाही, त्यानंतर मी माझं BSc मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे. मी 2 वर्ष पुण्यामध्ये जॉब केला. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील डॉक्टर होते, फिजिशियन होते. फिजिशियन होते. माझे आई वडील पुण्यात राहायचे आणि त्यानंतर मी पुण्यामध्ये येऊन जॉब केला 2 वर्ष. आणि आठवले साहेब ज्यांना मानतायत आई, जशा शांताबाई कांबळे, आपल्या नाजुका अरुण कांबळेंची आई, हो हो, ते आम्ही सांगलीला शेजारी राहायच्या. मग त्यांनी यांचं स्थळ माझ्या आजोबांकडे आणलं आणि पुण्याला मग आजोबांनी मला त्यावेळेला आंतरदेशीय पत्र लिहायचे. जेव्हा तेव्हा फोन वगैरे जास्त नव्हते, तेव्हा मला आजोबांनी एक पत्र लिहिलं की एक मंत्रीचं तुझं स्थळ आलेलं आहे, काय करायचं. अच्छा, म्हणजे स्थळ जेव्हा तुम्हाला आलं ते स्थळ तुम्हीच आहात हे त्यांना माहिती होतं? तुम्हाला माहिती होतं? नाही, यांना माहिती नव्हतं. नाही, तुम्हाला काय माहिती? मंत्रालयात खूप मुली दाखवायला कार्यकर्ते जायचे. म्हणजे लग्नाचं जेव्हा ठरत होतं तेव्हा नाही, यांचं हे जेव्हा मंत्री झाले तेव्हा कार्यकर्ते यांना मुली दाखवायला मंत्रालयात जायचे असं मी ऐकलं होतं. बरं, म्हणजे बघा आज वहिनी किती मनापासून बोलतायत. मग तुम्ही लग्न ठरण्याचा कार्यक्रम, बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? आमचा हॉटेलमध्ये झाला पुण्याला. पुण्याला.
अचानक आले हे अचानक आणि मी जॉबला चालले होते. शांताबाई कांबळे एकदम 6 वाजता आले, बोलले आज जायचं नाहीये, आज बघण्याचा कार्यक्रम. आणि सर्वप्रथम ह्यांनाच मी पाहिलं. आता यांनी खूप मुलींना पाहिलेलं माहिती नाही, पण यांनीच मला प्रथम पाहिलेलं, म्हणजे मी पाहिलं यांना. बघा आता आता काय म्हणताय तुम्ही सांगा. हा, तुम्ही बऱ्याच मुली बघितल्या होत्या लग्नासाठी, यांनी एकच मुलगा बघितला, तो म्हणजे तुम्ही. हा, आणि मग यांना बघितल्यावर लगेच होकार झाला? नाही ना, मग मला एकट्यालाच बघितलं, पण मी अनेकांना बघितलं होतं, मी अनेक मुलींना, पण मला काही पसंत नव्हती आणि ही मला पसंत पडली. कारण काय? नाही 2 दिवसांनी त्यांचं उत्तर आलं तेव्हा होकाराचं. नाही पण 2 दिवस काय विचार केला हा सुद्धा विचारायला नाही, ते पाहिजे तेव्हा ना. समाजकार्यामध्ये बिझी असायचे ना. नाही स्वाभाविक आहे, त्यांचं काम इतक्या वर्षांचं आहे, हे काही सगळ्यांना माहीतच आहे, ते किती बिझी असतात. पण ते कामात इतके व्यस्त असताना, होकार देत असताना काहीतरी तर विचार केला असेल की या मुलीतलं असं कुठले गुण तुम्हाला वाटले की भविष्यात खूप छान गुण म्हणजे आता हे दिसायला चांगली होती, गोरी होती आहे. म्हणजे तेवढं बघितली तेवढ्याला आहे. हा तेव्हाच. हा, आणि BSc झालेली आहे. त्यानंतर ही आपल्या आता सांगलीची आहे आणि इंटरकास्ट मॅरेज यांच्या हिच्या वडिलांचा झालेला आहे. त्यामुळे आपण सुद्धा इंटरकास्ट मॅरेज केलं पाहिजे. माझी सुरुवातीपासून इच्छा होती की मॅरेज करायचं असेल तर इंटरकास्ट केलं पाहिजे, कारण समाजामधली जाती व्यवस्था संपवायची असेल तर इंटरकास्ट मॅरेजची आवश्यकता अत्यंत आवश्यकता आहे. बाबासाहेब पण म्हणायचे की रोटी आणि बेटी व्यवहाराने जाती जाणार नाही, त्यासाठी बेटी व्यवहाराची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं आपलं जे प्रपोज मॅरेज आहे, म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकाला पसंत केलेलंच आहे, तर अशा पद्धतीची मॅरेज झाली पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. आणि अशा पद्धतीनं ही ब्राह्मण आहे, मी दलित आहे, परंतु यांचे सगळे नातेवाईक आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्या नातेवाईकडे जातो. माणसाने माणसावर माणूस म्हणून प्रेम करावं, बरोबर. अशा पद्धतीने उत्तम संसार सुरू आहे. एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी, छोटंसं. लग्नाची तारीख किती हो? तारीख लग्नाची नाही, 92 मध्ये लग्न झालं, काय बुद्ध जयंती होती, 16 मे ना. अरे म्हणजे माहिती आहे. नाही माझ्या लग्नाची तारीख आहे 16 आणि म्हणून विचार माझा होता डोळा. वहिनी, तुम्ही हा कार्यक्रम बघितला असेल कधीतरी तुमच्या धावपळीमध्ये, हो ना? बघितलाय की घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम. म्हणजे तुम्हाला सांगतो, या कार्यक्रमात इतकं वेगवेगळ्या लोकांना भेटता आलं. 17 वर्ष एक कार्यक्रम सुरू आहे, सोमवार ते शनिवार. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वेळेला अनेक घरांना, म्हणजे आता नुकतंच आम्ही ना, ज्या घरात काम करणाऱ्या महिला असतात, आपल्या घरी कामाला येतात, त्यांना एक दिवस आनंदाचा म्हणून एका रिसॉर्टवरती नेलं होतं. त्यांच्या डोळ्यातले जो काही आनंद होता त्यांच्या कुटुंबाचा, तोही अनुभवायला मिळाला. मग अशा वेळेला आम्हाला नेहमी असं वाटतं की तुम्ही इतके बिझी, इतकं सगळं, म्हणजे लग्न ठरण्यापूर्वी मुलीसुद्धा दाखवायच्या, तर मुलगा हा मुलीकडे जातो किंवा मुलगी मुलाकडे येते, पण तुम्हाला तितकाही त्यावेळेला व्यस्ततेमुळे वेळ नव्हता की मुली तुम्हाला मंत्रालयात दाखवायला घेऊन यायचे. अशा परिस्थितीमध्ये आज इतकं छान सुखाचं चाललेलं असताना जे काही आज तुम्ही यशस्वी झालात, आई वडील यांचा तर तुम्हाला आशीर्वाद आहेच, पण या सगळ्यामध्ये ना घरातली स्त्री ही खूप महत्त्वाची असते. तर कसं त्याबद्दल कशी साथ दिली या माऊलीनं तुम्हाला? म्हणजे हिने मला दिलेली आहे साथ आणि मी हिला दिलेला आहे हात. तर एकतर ती अत्यंत ॲक्टिव्ह आहे, म्हणजे घर जे आहे ते घराची सगळी जबाबदारी हिच्याकडे असते. अरे वा. घरामध्ये माझे तर दौरे रोज चालू असतात. मी तर सकाळी गेलो की रात्री येतो, आज गेलो की उद्या येतो, आज गेलो की 2 दिवसांनी येतो, कधी 4-4, 5-5 दिवस दौरे असतात. पार्लमेंट चालू असताना सोमवारी गेलो की शुक्रवारपर्यंत मी तिकडेच असतो. नंतर आणि माझा एखादा दौरा असतो, आठवड्यातून एखादा दिवस मी येतो जातो. तर घरची जबाबदारी सगळी हिच्यावर आहे, म्हणजे सगळं जबाबदारी अत्यंत चांगली ती पार पाडते आहे. आणि ती माझ्या पाठीमाग उभी असल्यामुळे मी फिरतो, म्हणजे ही माझ्या पाठीमाग असल्यामुळे मी फिरतो आणि मी फिरतोय म्हणून माझा विरोधक हारतो. तर त्यामुळं ठीक आहे. तर आज आनंद आहे की आदेशसोबत, म्हणजे महाराष्ट्र आहे माझा प्रदेश, महाराष्ट्र आहे माझा प्रदेश, आज माझ्यासमोर बसलेले आहेत बांदेकर आदेश. अरे वा.
तर आदेश बांदेकरांबरोबर चर्चा करताना नक्कीच मला आनंद होतो. म्हणजे आपण अनेक लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि आज जे आपण आमचे इंटरव्ह्यू घेत आहात त्याबद्दल मला स्वतःला आनंद आहे. वहिनी मला सांगा, तुमच्यावरती कधी कविता केली का हो? कारण बोलत असताना पटकन त्यांना ते स्फुरतं. आत्तासुद्धा आपण अनुभवतो आहोत. ते काही लिहिलेलं नसतं, काही नसतं, ते त्यांना जमतं, ते यमक साधतात. वहिनींवरती कधी लग्न जेव्हा ठरलं होतं बघा, नवीन नवीन आणि व्हायचं होतं, त्या दरम्यान कधी कविता वगैरे केली होती तुम्ही? नाही कविता काय नाही, काय तू गेली होती? आज उखाणा घेत आहेत, थांबा, तुमच्यासाठी उखाणा घेत आहेत. वहिनी एक उखाणा घ्या. चला, इतके दिवस आपण त्यांच्याकडून ऐकलंय यमक जुळवणं, आज तुमच्याकडून ऐकूया उखाणा. नीलवर्णी आकाशात चांदणे करतात डान्स, नीलवर्णी आकाशात चांदणे करतात डान्स, आटले साहेबांचं नाव घ्यायला मला मिळाला झी मराठीमुळे चान्स. अरे वा. तुम्ही वहिनींचं उखाण्यात नाव कसं घेणार? मी लागलेलो आहे माझ्या कामा, कारण माझ्या पाठीमागं आहे सीमा. किती गोड. बरं बरं बरं. मला ना या सगळ्यामध्ये साहेबांचे दौरे, अनेक टेन्शन, म्हणजे तुमच्याबद्दल एक वेगळं कौतुक असतं. कारण कसं आहे, समाजकारणामधला माणूस जो आहे ना, हा सगळीकडनं 24 तास काम करत असतो आणि तरीसुद्धा त्याच्याबद्दल 2 ओळी कधी ना कधी कुठे ना कुठे काही लिहून येणं, काही होणं हे होत असतं. तुम्ही कधी खचला नाहीत. नाही. तुम्ही कायम त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिला. हो. आम्ही जसं बघतो त्यांना बाहेर, घराच्या बाहेर, अत्यंत ॲग्रेसिव्ह असतात, ॲक्टिव्हली काम करत असतात, दुसऱ्यासाठी कायम मदतीला धावत जात असतात. घरात कसे असतात तो साहेब? घरात काही जास्त वेळ असे काही म्हणजे पूर्ण दिवस बाहेरच असतात. जे 10ला खाली गेले की रात्री 12, 4-5ला घरी असले की 5-6ला जेवण करतात दुपारी. नंतर परत खाली जाऊन ऑफिसमध्ये, मग कार्यक्रमाला जाऊन 12-1-2 वाजताच वर येतात ते. जास्त असं काही त्यांच्या म्हणजे असं जास्त सहवास असं जास्त कधी घराघरामध्ये, पण घरी असल्यानंतर शांत असतं. बाहेरचं वातावरण बिलकुल काहीच नसतं त्याच्यामध्ये. होय ना, शांतच असतं. अजूनही पुढच्या भागात आपण भेटणार आहोत, पण आजच्या भागाची सांगता करत असताना आज आपण सन्मान करूया रामदासजींचा, आणि पुढच्या भागात आपण सीमा वहिनींचा सन्मान करणारच आहोत. आठवले कुटुंबाला आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग इथेच संपतो आहे. नमस्कार.